तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चोरटा बाजार येथे गेल्या 22 वर्षांपासून स्थानिक तीर्थक्षेत्र श्री आसरादेवी संस्थांमध्ये चैत्र महिन्यात साजरा होणाऱ्या 7 दिवसीय नवरात्र उत्सवाची नुकतीच सांगता झाली आहे। परंपरेनुसार गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत हे नवरात्र साजरे होते। याच दरम्यान देवीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। देवीची साक्षात महती असून त्याबाबत दास फुले महाराज विदर्भ व्यास म्हणून 2001 आसरादेवीचा अध्याय सुद्धा प्रसिद्ध केला आहे। चोरटा बाजार येथे स्थानापन्न झाल्यानंतर भाविक भक्तांचे रक्षण करून अनेक भक्तांना सद्बुद्धीपूर्वक मार्ग दाखवणे व अनेक भक्तांना चमत्कार भक्ती आसरा माता संस्थाने भाविकांचे श्रद्धास्थान मानले आहे। त्यामुळे विविध भक्त या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने नवस फेडण्याची प्रथा जोपासतात। उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात कापशी येथील हरिभक्त परायण डॉक्टर शंकर सांगडे यांच्या हस्ते आश्रमाता मंदिरात विश्वशांती ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर आयोजित महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेळे, चोरटा बाजार। कल्पना हरिबिडवे अकोला इथून चोरटा बाजार इथे भाविक म्हणून आलेले आहे। इथे मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत। मी सामाजिक कार्यकर्ता आहे। महिलांचे प्रश्न, अत्याचार, महिलांचे साक्षरता, त्यांच्या आरोग्याविषयी अनेक अशा सामाजिक क्षेत्रात माझे कार्य आहे। पण महिलांचे कार्य करत असताना त्यांना त्या कार्याला जर आध्यात्मिक जोड मिळाली तर ते कार्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होते आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला लवकर जमा होतात आणि या आध्यात्मिक क्षेत्राचे मला इथे चोरटा बाजार येथील आश्रमाता यांचं एक छान मला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे। त्या प्लॅटफॉर्मवर मी महिलांसाठी कार्य करत आहे आणि यापुढेही मी कार्य करत